विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत असली तरी वंचित आणि परिवर्तन महाशक्ती अशा दोन आघाड्या आहेत। जर जरांगे पाटील 20 तारखेला ठरवणार आहेत की पाडापाडी करायची की निवडणूक लढवायची, आणि जरांगेंनी जर निवडणूक लढवली तर काय होऊ शकतं तेही पाहूयात। 20 तारखेला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होणार आहे। एकदा जो निर्णय होईल तो पुन्हा माघारी घेतला जाणार नाही, पाडायचा असो किंवा उभा करायचा। मग मात्र त्या दिवसापासून सलग 40 दिवस आपली कसोटी सुरू झाली म्हणून समजा। पाडापाडी करणार की विधानसभा निवडणुकीत उमेदवार देऊन निवडणूक लढणार याचा फैसला मनोज जरांगे पाटील 20 तारखेला घेणार आहेत। त्यासाठी मराठा बांधवांना त्यांनी 20 तारखेला अंतरवली सराटीत बोलावलाय। 20 तारखेला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत ही बैठक सुरू होणार आहे। जेवणाची काही राळ होऊ नये, अडचणी होऊ नये म्हणून येताना डबे पण आपण आपले घेऊन इथं व्यवस्था केली जाणार आहे। समाज आपला व्यवस्था करतोच, एकाही माणसाला उपाशी मरू देत नाही, पण तरी बी आपलं तयारी नाही, कारण ती दिवसभर बैठक आपली व्यापक चालणार आहे। एकदा जो निर्णय होईल तो पुन्हा माघारी घेतला जाणार नाही, पाडायचा असो किंवा उभा करायचा असो। मग मात्र त्या दिवसापासून सलग 40 दिवस आपली कसोटी सुरू झाली म्हणून समजा, हे समाजानं समजून घ्या। जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर शिंदेंना आरक्षण देण्यापासून रोखल्याचा आरोप केला। मराठ्यांना मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचं आहे, मात्र फडणवीसांनी रोखल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। तर अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असताना फडणवीसच टार्गेट का, शिंदेंवर का बोलत नाही असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी विचारला। तो शब्द तुम्ही खरा करून दाखवलाच नाही किंवा तुम्हाला खरा करून दिला नाही। मी तुम्हाला वाचितच सांगितलं होतं, शिंदे साहेब, गुलाल उधळायचा नको, उधळायचा असेल तर त्याचा अपमान होता कामा नये। तुम्ही सांगितलं होतं आपल्यावर विश्वास ठेवी, यो एकनाथ बोलत नाही पण बोलला तर मागे सरकत नाही। आम्ही म्हणतच होतो की शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकतात, बाकी कोणी नाही। आणि आजही मराठा समाजात त्या शब्दावरती तुमच्याविषयी चांगली प्रतिमा होती, पण आता तुम्हाला कोण काम करून देत नाही आम्हाला माहीतच नाही। आमचे बेहाल करायचं काम फडणवीसांनी केलं। सरकारला फडणवीसांनी आम्हाला आरक्षण देऊ दिलं नाही, त्यांच्या डोक्यात वेगळी प्लॅनिंग होती। ती प्लॅनिंग मी 20 तारखेला सांगणार आहे काय होती, न मिळून देण्यात। निश्चित फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे, भाजपला टार्गेट केलं जात आहे। म्हणजे हा अधिकार खरं आज मुख्यमंत्र्यांचा आहे, पण त्यांच्याविषयी आपण बोलत नाही। पवार साहेब 50 वर्ष राज्यामध्ये होते, इतके वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आपण बरं शब्द काढत नाही। मग देवेंद्रजीच का, पण मला असं वाटतं कोणी काही म्हटलं तरी पण यावेळेला जनता आमच्या सोबत आहे, मतदार आमच्या सोबत आहे। दरम्यान महायुती सरकारनं मराठा समाजासाठी काय काय केलं ते पाहावं। ज्यांनी काहीच दिलं नाही त्यांचा जरांगेंनी निवडणुकीत विचार केला पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय। सारथी दिलंय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, 1 लाख तरुणांना उद्योजक बनवलं। आज 5000 अधिसंख्य पदं आमच्या सरकारने कायम केली। आज ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळतात। हे सगळं कुणी केलं? अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे। देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण। आम्हाला वाटलं ना ते भंगार आहेत, ते नीट नाहीत म्हणून तर तुम्हाला आणलं होतं, तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार निघालात। त्यांनी तरी त्यावेळेस आमचं वाटोळं केलं 90-94ला। अरे 14 महिने झालं समाज झुंजतोय, तुम्ही आत्ता मुंडकर पाहिजे आमच्या। त्यांच्यापेक्षा हीन वागणूक दिली तुम्ही आम्हाला, त्या महाविकास आघाडीच्या नेत्यापेक्षा सगळ्यात हीन वागणूक तुम्ही दिली आम्हाला। तुम्ही आमच्या नाकावर टिचून त्यांना आरक्षण दिले ओबीसीला। परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या संभाजीराजे यांनी देखील जरांगेंना सोबत येण्याची ऑफर दिली आहे। जरांगेंनी एकतर सोबत यावं किंवा उमेदवार तरी द्यावेत असं संभाजीराजे म्हणाले। मनोज जरांगे पाटलांचा उद्दिष्ट आणि माझा उद्देश काही वेगळा नाही आहे, आणि पहिल्या दिवशीपासून माझं त्यांना एक वडीलधारी या नात्याने माझा सल्ला त्यांना आहे, कारण की शेवटी आम्ही एकत्र काम केलेलं आहे। तर माझा सल्ला त्यांना हेच आहे की आपण एकत्र येऊ, आपण एकत्र आल्याशिवाय जो हेतू आहे आपल्याला जो साधायचा आहे ते साधता येणार नाही। पाडण्यापेक्षा आपण आपले उमेदवार तिथे उभा करायला पाहिजे। एक तर तुम्ही आमच्याकडे या, महाशक्तीकडे या, किंवा तुम्हाला अडचण असेल
तर तुम्ही स्वतंत्र उभा करा, पण तुम्ही उभा करावं सकारात्मक दृष्टिकोनातून आपण ह्याच्यात जायला पाहिजे असं मी त्यांना विनंती केली आहे. आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात जरांगेंचा फॅक्टर दिसला. जालन्यामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे विजय झाले. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे विजयी झाले. भाजपच्या मातब्बर नेत्या पंकजा मुंडे या पराभूत झाल्या. लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झाले. भाजपच्या सुधाकर शृंगार यांचा पराभव झाला. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले तर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाचा धक्का बसला. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव विजयी झाले तर महायुतीचे महादेव जानकर यांना पराभव पत्करावा लागला. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बाबूराव कोहळीकर हे पराभूत झाले. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा मोठा विजय झाला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र छत्रपती संभाजीनगर ही एकमेव मराठवाड्यातली जागा आहे जिथं शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजय झाले आणि MIMचे खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभेचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये 48 जागा आहेत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची जरांगे यांची मागणी आहे. मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसी करणं शक्य नसल्याचं सरकारनं म्हटलंय. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे पाडापाडी होणार की स्वतः जरांगे उमेदवार देणार हे 20 तारखेलाच ठरेल. संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.